फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आता त्या मला कळल्या काय किंवा नाही कळल्या काय त्याचा मला काहीही त्रास होणार नाही. कारण काहीही झालं ना तरी माझा आर्यवर पूर्ण विश्वास आहे. आणि अगं तू सखीची मैत्रीणच ना, म्हणून मी तुला विचारतेय. खरंच खूप प्रेम आहे का ग त्यांचं एकमेकांवर? त्यांचे हात माझ्या कॉलर पर्यंत पोहोचायच्या आधी मलाच काहीतरी करावं लागेल. कमी आहे, वेळ खूप कमी आहे, कळतंय का हे मूर्ख बाई? बाबा, आर्य जसं आहेत ना तसंच मी त्याला स्वीकारलंय. कारण काहीही झालं ना तरी माझा आर्यवर पूर्ण विश्वास आहे. आणि मी मात्र एवढं मोठं सत्य लपवलंय तिच्यापासून. काय करू? सखीला काही सांगायला लाज वाटतेय मला. नाईलाज, घरच्यांच्या इच्छेपुढे नाईलाज होता म्हणून मी काय झालं? काही नाही, डोळ्यात जरा कचरा केला होता. बघू इथे. सखी, मला वचन दे की तू मला कधीच सोडून जाणार नाहीयेस. असं का बोलताय तुम्ही? आर्य, मी तुमची बायको आहे. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमच्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आहो, बोला ना. तुम्हाला एवढं हळवं होताना पहिल्यांदाच पाहते मी. हो सखी, मी पहिल्यांदाच इतका हळवा झालो. आणि पहिल्यांदाच मला हे जाणवलंय सखी की मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. आर्य, सखी, माझं आयुष्य खूप विचित्र आहे का? माझ्या आयुष्यात खूप गुपित आहे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अजून तुला नाही माहिती. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या गोष्टी तुला समजतील. माझ्या हातून घडलेल्या गोष्टी किंवा माझ्यावर लादलेल्या गोष्टी तुला समजतील. तेव्हा कदाचित तुला वाटेल की मी खूप चुकीचा आहे. तुला माझा राग येईल. तुला असंही वाटेल की मी तुला फसवलंय. असं की विश्वास ठेव माझ्यावर. जे काही झालं त्यात माझी खरंच काही चूक नव्हती का? माझा नाईलाज होता सखी. आर्य, तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे सांगा ना मला. काय केलंय तुम्ही? कसला नाईलाज आहे तुमचा? सखी,
मी माझं मला अरे सांगताना जड जात असेल तर नका सांगू. नाही ऐकायचंय मला. तुम्हाला काळजी वाटते ना की मी तुम्हाला सोडून जाईन, तुमचा तिरस्कार करेन, तुमच्यावर चिडेल. नाही, असं नाही होणार. अरे मला तुमच्याविषयी काही कळलं ना, आणि ते सत्य कितीही कटू असलं ना तरीही मी तुमच्यापासून नाही दुरावणार. सखी, आय लव्ह यू. अहो किती विचार करा. आपण तिला सगळं खरं सांगायचा प्रयत्न केला, नाही जमलं. स्वामींची इच्छा, स्वामींच्या मनात काही वेगळं असेल सखीसाठी. आणि आता ती सुखी आहे ना त्या घरात, त्यातच समाधान मानायचं आपण. हे समाधान काही दिवसांचं आहे सुनंदा. एकदा का सखीला मूल झालं की पुन्हा तिचं आयुष्य. आपण असा विचार का करायचा आपण? कदाचित सखीच्या येणाऱ्या बाळामुळे त्यांच्या घरातली परिस्थिती बदलेल. आताच हळूहळू बदलायला लागली. नाही सुनंदा, चमकणाऱ्या काजव्याला सूर्य मानण्याचा मूर्खपणा मी नाही करणार. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली, आणि आता मीच तिला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, तर ती बाहेर पडायलाच तयार नाही. खोट्या आशेवर मी समाधानी नाही राहू शकत. काही झालं तरी मी बाप आहे तिचा. सत्य काय ते ठाऊक आहे मला, आणि तेच घडणार याची खात्री सुद्धा आहे. आणि तरीही मला गप्प बसावं लागतंय. काय करू मी सुनंदा, काय करू? कुलगुरू आश्रमात येऊन पूजा करावी लागेल असं का म्हणाले? नेमकी काय गडबड आहे? येणारं बाळ आईसाठी वडिलांसाठी तर शुभ आहे. त्याची चाहुलेही चांगली बातमी घेऊन आली. खर तर त्या बातमीनंतर सगळं प्रसन्न वाटतंय. मग का बोलवले त्यांनी आम्हाला आश्रमात? आई, ये. काय हवंय? तुमचा उपवास आहे ना म्हणून घेऊन आले होते. मग ठेव ना तिकडे. आता काय झालंय? नाही, काय नाही. मस्त सुटकी चेहरा का केलास? रडली वगैरे होतीस का? हे बघ मधू, सखीची जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं का? नाही म्हणजे आम्ही सगळे आहोतच ग, पण तिला तू जास्त जवळची वाटतेस. सगळं मनातलं तुझ्याकडे बोलते, काय हवं नको तुला सांगते.
म्हणून म्हणते आता जरा बाकीची कामं कमी करा आणि तिच्या बरोबरच राहत जा. हो. आणि सुटकी चेहरा नको ठेवत जाऊ. आनंदीत राहा, तिलाही आनंदात राहू दे. हो हो आई. आई काय आई मला सखी विचारत होती. काय विचारत होती? ती विचारत होती की आर्य साहेबांनी तिच्याशी लग्न का केलं. मधू, तू या घरातली मोलकरीण आहेस हे विसरू नकोस. आर्यनी सखीशी लग्न का केलं, कशासाठी केलं, यातला एक शब्द सुद्धा बाहेर जाता कामा नये. चुकून जरी तुझ्या तोंडातला एक शब्द जरी निघाला ना, समजलं ना? जा कामं कर स्वतःची. अचानक बोलावून घेतलं डॉक्टर. मृदुला बरी आहे ना? हो हो, शी इज फाईन. अहो, त्यांची रिकव्हरी अतिशय चांगल्या पद्धतीने होते, म्हणून मी त्यांना उद्याच डिस्चार्ज द्यायचं म्हणत होतो. त्यासाठी तुम्हाला बोलवून घेतलं. खूप चांगली बातमी दिली तुम्ही डॉक्टर. त्याआधी आम्ही मृदुलाला भेटू शकतो का आज जाऊन? हो हो, शुअर, वाय नॉट, प्लीज. थँक्स. कशी आहेस? बरी आहे. अरे दाब, डॉक्टर विचारत होते तुला, भेटलास? हो, आताच भेटून आलो. काय म्हणाले? अगं गुड न्यूज आहे, उद्या तुला डिस्चार्ज मिळणार. उद्याच? मग स्वारी खुश झाली असेल नाही का? हा, नाही म्हणजे इतके दिवस हॉस्पिटलमध्ये आहेस, त्रास झाला असेल ना, पण आता नाही. तर सगळं चांगलं होणार. दा, माझ्या बाबतीत सगळं सहजासहजी चांगलं होईल असं वाटत नाही मला. मृदुला, असं का बोलतेस? दा, मला मारणारी कोण होते? खरं तर आम्हालाही माहिती नाही, पण ज्यांनी तुझ्यावर गोळ्या झाडल्या ना, ते मात्र त्यांच्या कर्मानं मेले. असेल, पण त्यांना गोळ्या झाडायला सांगितलं कोणी? मृदुला कशाला चौकशा करतेस? तो हल्ला तुझ्यावर नाही, आर्यावर होता. नको टेन्शन घेऊस. गुरु, त्याने काय फरक पडतोय? आमच्या घरातल्या कोणावर तरी हल्ला होता ना तो. कोण आमच्या वाईटावर टपलं हे कळायला नको आम्हाला? मृदुला, अगं मी तुला पहिल्यांदा एवढं रागावलेलं बघतोय. काय झालंय? आर्यवर हल्ला करायला सांगणारा माणूस आपल्याला अजून सापडलेला नाहीये, आणि तरी तू विचारतोस काय झालं? एव्हाना काय हाल व्हायला हवे होते त्याचे? मृदुला, जस्ट कूल डाऊन, जस्ट कूल डाऊन. मृदुला, अगं काय बोलतेस तू? हा, कोणालाही त्रास देऊ नका,
सगळ्यांना माफ करा, कुणाच्याही बद्दल आपल्या मनात बदल्याची भावना ठेवू नका असं विचार करणारी, असं सगळ्यांना सांगणारी माझी बहीण आज एवढी रागवली. इतकी कसली चिडचिड होते. माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना त्यानंतर शहाणी झालंय मी. अंगुलपणामुळे आपलं किती नुकसान होऊ शकतं हे कळलंय मला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्यवर हल्ला करणाऱ्या माणसाला मला जिवंत नाही सोडायचं ना. मृदुला, आम्हाला पण त्याला जिवंत सोडायचं नाहीये, पण असं इम्पल्सिव्ह होऊन तो मास्टरमाइंड आपल्या हाती लागणार आहे का? नाही ना. तुला एक सांगू का रे, कधी कधी ना गुन्हेगार आपल्या इतक्या जवळ असतो की आपल्या नजरेतून सहज सुटू शकतो, आणि आपणच कुठेतरी लांब शोधत असतो त्याला. तू असं का बोलतेस? तुला काही कल्पना आहे का? म्हणजे आर्यवर हल्ला कोणी करवला? गुरु. गुरु नाही, अरे म्हणजे त्याला कल्पना असेल ना. तो मदत करेल ना आपल्याला, हो ना गुरु? असं होय. तशी मदत तो आताही करतोच आहे ना. हो. अरे त्याच्यावरून आठवलं, त्या बिलिंग डिटेल्सचं काय झालं? लवकरच कळेल दादा आपल्याला, 1-2 दिवसातच. मी मागवले डिटेल्स. ठीक आहे मृदुला, नको काळजी करूस. लवकरच तो मास्टरमाइंड आपल्या समोर असेल. सध्या फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा. उद्या तू घरी येणारच ना, तर फक्त आणि फक्त ह्याचाच विचार कर. बाकी गोष्टींचं नको टेन्शन घेऊस. Just take very good care of yourself. You? सखी, काय ग, आईने चोरोटी भरली? आणि हे काय, तू एकटीच आलीस? आर्य भाऊजी कुठे आहेत? त्यांना ऑफिसमध्ये काहीतरी काम आलं म्हणून ते मला घरी सोडून गेले. बर. अरे वा, बरीच काळजी घ्यायला लागलाय तुझा लाडका नवरा, हो ना? सखी तू फ्रेश हो, मी तुला काहीतरी खायला देते. ये.
या मधुला जरा जास्तच पुळका आहे सखीचा. आणि ही सखी सुद्धा काही कमीची नाहीये. लाड होत आहेत ना, मग काय करून घ्यायचंय. पण गेले 2-4 दिवस बघतेय हे सगळं जरा जास्तच चाललंय. पण हे सगळं जर का वेळेवर थांबलं नाही तर ही बया डोक्यावर चढून बसेल. नाही, सखीला जरा सरळ करायलाच हवं. हॉस्पिटलमध्ये तिचा हात हातात धरून मी जे काही बोललो ते तिला कळलं तर नसेल. नाही, नसेल. पण मग ती माझ्याकडे अशा संशयाने का बघते? नाही गुरु, काहीतरी गडबड आहे. काहीतरी गडबड आहे हे नक्की.